पब्लिक स्वागत आहे तुमचं नवीन एका व्हिडिओमध्ये. आपण होतो आज शेताकडं. मग काय ड्युटी शेताकडेच होती, त्यामुळे मग म्हणलं शेतातले कामं बघावं काय काय राहिलेत. काल आपण जेसीबीच्या साहाय्याने खाट टाकला होता. मग त्याला पसर करायला आपले मित्र बोलवले. मग म्हणलं काय अडचण नाही, कारण वातावरण खूप बिघडलेलं आहे. काल रात्रीच पाऊस येता येता वाचला. म्हणलं पाऊस आला तर हे पण काम राहून जायचं. मग म्हणलं खात मागवायचं काम चालू झालं. आता काय म्हणलं आज दिवसभरात होऊन जाईल. 3 जवळपास मित्र होते. आता म्हणलं काही टेन्शन नाही. थोड्या वेळानं काय ऊन खूप लागत होतं, त्यांना पाणी वगैरे आणून दिलं. आता म्हणलं जरा निवांतच बसावं, कारण आपल्याला परत जायचं होतं घरला. थोड्या वेळानं जरा आंब्याखाली झाड पाड पडली होती, पाड वगैरे खाल्ली आणि अजून कामाला चालू केलं. मग तिथून आपण आलो घरला. आज काय आमरसचा बेत होता. मग म्हणलं दाबून 2 पोळ्या खाल्ल्या. आता म्हणलं जाऊया, कारण आपल्याला निघायचं होतं राजूरच्या दिशेनं. जरा थोडंसं काम होतं. आधी म्हणलं काम पूर्ण करून घेण्यासाठी आपल्याला जायला तर पाहिजे. गावातून निघालो. असल्या उन्हामध्ये जायचं म्हणजे कसं आहे, लईच अवघड गोष्ट आहे हो. आणि त्यात हे ऊन आणि त्यात गरमी आणि वरून आलेला आभाळ, हे काय आपला जीवच काढून सोडते का काय की. राजूरला निघालो गाडीवर आणि गाडीवर असल्या उन्हात जायचं म्हणजे तर त्यातच लय अवघड. आता म्हणलं काय करावं, काम आहे तर काम तर करावंच लागणार आहे. जरा गेलो होतो तहसीलला, थोडंसं काम होतं, काम वगैरे पूर्ण केलं. आता म्हणलं निघायला लागते परतीच्या मार्गाला, कारण वातावरण इतकं खराब झालंय ना, खरं काय सांगावं. उन्हात थोडा वेळ पण थांबू वाटत नाही आणि पण जीव पर लाही लाही होते. म्हणलं आता काय सूर्यदेव लईच तापले तर मस्तपैकी महाराजाचं दर्शन घेतलं, छोटासा महाराजाचा व्हिडिओ घेतला. आता म्हणलं काही टेन्शन नाही, जरा गाडीत डिझेल कमी होतं, पेट्रोल कमी होतं. पेट्रोल पंपावर गेलो तर म्हणले 100च भेटतंय. पेट्रोल डिझेलचे भाव इतके वाढून पण यांचा एवढा तुटवडा का, खरंच काही कळत नाही. आमच्याकडे तर काय 100चं पेट्रोल आणि 500चं डिझेल भेटतंय. 500च्या डिझेल मध्ये गाडी लातूरला जात नाही. धंदा कसा करायचा आणि काय नाही. ऐन सुगीमध्ये ऐन सीझन मध्ये असला प्रॉब्लेम आलाय. मग म्हणलं लईच अवघड आहे. तिथं आपल्याला जरा हसन भाऊ भेटला. मग हसन भाऊ म्हणला जरा थंड पिऊया. मस्तपैकी लिंबू सरबत पिलं आणि निघालो परतीचा मार्ग धरून. आता म्हणलं निवांत जाऊया गावाकडं. गावाकडे गेलो, घरी आलो. घरी आल्यानंतर काय गाडी घेतली. आपल्याला जायचं होतं गाडी घेऊन जरा शेताकडं. मग म्हणलं काही टेन्शन नाही, तर निघावं आता पुढे. कारण आपल्याला जरा भरायचे होते पैप. गाडीत पैप वगैरे भरून जरा नावं टाकायला जायचं होतं. कारण आपण जरा पोखराच्या स्कीम मध्ये पैप घेतलेली आहेत. त्यामुळे जरा नावं टाकायचे राहिले, ते नावं टाकून घ्यावं. जरा आपला नंबर वगैरे लागलाय तेव्हा जरा काम होतं, त्यामुळे नावं टाकणं झालं नाही. आता घेतो नावं टाकून. आलो इथं पुलसीच्या शेडवर. मग काय बोन लगेच 10 मिनिटात नाव वगैरे टाकून दिले. पैप सोडले. सोडलेले पैप लगेच काय बांधून वगैरे घेतले नावं टाकल्यामुळं. मग म्हणलं आता निघावं बिगी बिगी, कारण आता झालता लय उशीर. मला आता शेतातले काम जाऊन बघावं. आणि काय असल्या ह्याच्यामध्ये गरमीमध्ये पैप बांधणं म्हणजे कसं आहे, मुश्किल गोष्ट आहे. आता भेटू लवकरच नवीन एका व्हिडिओमध्ये. धन्यवाद.